साईडनं ठेवायचे. नमस्कार मित्रहो, तीर्थ आणि ध्रुव आलेले आता शाळेतून. तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज रुची नाही आहे, कारण रुची आहे मामाच्या घरी. तिच्या मावशीचं लग्न आहे, त्याच्यामुळे गेलेली ती मामाच्या घरी. आज आम्ही दुसरं एक शेत आहे तिथं जाणार आहे आणि तिथं गेल्यावर दाखवत होतो. आलेलो आहे आता आम्ही गव्हाच्या शेताजवळ. तर हे गव्हाचं शेत आमचं थोडं लांब आहे घरापासून आणि त्याच्यामुळं काय केलं, मी ध्रुवाला त्यांना कपडे बदलायचे होते, पण मग डायरेक्ट पहिला इथं आलो. आता जो हा गहू दिसतोय हा समोर जवळपास 2 एकरचा गहू आहे आमचा आणि हा गहू जो आहे आता हुरड्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही काय करतोय, आता हा गव्हाचा हुळा करून घेतो. त्याच्यामुळे काही गहू तोडतो मी. हा बघा गहू निब्बर झालेला आहे, जवळपास निब्बर नाही म्हणजे हुरड्यामध्ये येतो. इतके बस आहे आपल्याला व्हिडिओ, म्हणजे इतके बस झाले आपल्याला हुळा बनवण्यासाठी, हुरडा बनवण्यासाठी. याचा हुळा म्हणा हुरडा म्हणा. तर चला आता घरी जाऊ आणि आपण अजून एका गोष्टीचा हुळा बनवणार आहे. ते काय ते सांगतो मी. तोपर्यंत ध्रुव आणि तीर्थ ड्रेस बदलून घ्या. आता मी तुम्हाला म्हणलो होतो की अजून एका गोष्टीचा आपल्याला हुरडा बनवायचा आहे, हुळा बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी आम्ही चाललेलो आहे आता तिकडं. आणि ती गोष्ट, दुसरी गोष्ट जी आहे ती आहे मक्का. तर मक्काचाही आपल्याला हुळा बनवायचा आहे. मक्का निब्बर झालेली आहे. मक्का काय मी आम्हाला स्वतःला खाण्यासाठी किंवा विकण्यासाठी नव्हती लावली, गाईला खाण्यासाठी लावली ती. तर ती मक्का आहे आणि ती मक्का आता हुरड्यामध्ये आलेली, त्याच्यामुळं आता ती आम्ही खातोय. तर आता ही पहिली सोलून बघतो मी हिच्यामध्ये, म्हणजे कणीस चांगला आहे का नाही बघतो, कारण कवळं पण असू शकतं कणीस. त्याच्यामुळं हे बघा, हे बघा दाणे दिसत आहे. तर हे कणीस चांगले आहे आता खाण्यासाठी. आपण हे एक तोडू. एक कणीस झालेलं आहे तोडून. आता आता दुसरं एक बघू आपण. तर आता हे कणीस बघा दिसतंय ध्रुव. हा, ध्रुव कॅमेरा हँडल करतोय. तर हे पण कणीस चांगलं आहे. तर हे एक घेऊ आपण. 2 झाले आणि अजून 3 घेऊ. हे पण चांगलं आहे, हे तोड. हे थोडं कवळं आहे, आता हे गाईला टाकून देऊ. तर आता हे एक तोडून घेतो, म्हणजे 5 झाले. 5च पुरेसे आम्हाला, आम्ही तिघं चौघ जणच खायला. गायला कणीस टाकलं. कणीस आहे, याला भरपूर वरतून साल आहे. तर 2-3 सालं काढून घेणार आहे. आपण काय करणार आहे, मक्काची ना डायरेक्ट जाळामध्ये म्हणजे जाळामध्ये भाजणार आहे. तर हे असे साल आहे, आता ही बाजूला काढून घ्यायचे. तर आता हे 5 ही कणस आपण वरचे त्यांचे सालटे काढून घेतलेले आहे. ॲक्च्युली जे कणीस होतं ते वासराला मी याच्यामुळे नाही टाकलं, कारण की कालच्या मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला का ते कणीसचे वासराच्या नरड्यामध्ये फसलं होतं. आता जाळ झालेला आहे, थोडं अजून होऊन देऊ आणि त्याच्यानंतर आपण याच्यावर डायरेक्ट कंस ठेवून देऊ. आता हे कंस पण आहे, इथं ओंब्या पण आणलेल्या आहे गावाच्या आणि जाळ पण बऱ्यापैकी झालेला आहे. आता झाला बघा, आता भरपूर मोठा जाळ झालेला आहे. आता आपण कंस ठेवू एक एक याच्यावर, असे साईडनं ठेवायचे. आता याच्यावर अजून लाकडं टाकून घेऊ आपण. आता हे बऱ्यापैकी भाजलेले. आता हे बघा, इथं एक कणीस दिसतंय, हे भाजलेले म्हणजे बाहेर उघडे म्हणून भाजलेले, पण आतमध्ये हे वाफेवरच शिजतंय. आता हे कंस भाजताय तोपर्यंत मी काय करतो, एक ओंबी भाजून घेतो. आता ही ओंबी मी भाजून घेतलेली आहे, बरोबर. आता मी ही चुरून घेतो हातावर. मी पहिली एक चुरली होती,
पण ती जास्त कवळी निघाली होती, त्याच्यामुळे ते तुम्हाला प्रॉपर दाखवता नाही आलं मला. आता ही चांगली उंबी एकदम, म्हणजे ही उरड्यात आहे आता. पहिली जी होती ती थोडी जास्त कवळी होती, त्याच्यामुळे गहू तुटले होते, त्याच्यामध्ये चुरगळल्या गेले होते. आता ही जी आहे ती प्रॉपर आहे. तर आता मी हा गव्हाचा जो हुळा आहे तो ध्रुवाला देतोय खायला. आता ध्रुवाच्या हातामध्ये दाखवतो मी तुम्हाला एकदा. हे बघा असा आहे तो, एकदम भारी भाजलेला आहे. ध्रुव खा बरं आता, कसा आहे? भारी आहे. इकडं आपला जाळ संपलेला आहे आणि कणस ही बऱ्यापैकी भाजली असेल. आता आपण कणस काढून घेऊ आता. पण बरं चाकू होता आमच्याकडं, चाकूनी काढतो आता मी. ध्रुव लोटतो तिकडं आणि हे दोन माझ्या साईडला, इकडं कर अशा अलट टाक हे साईडला. तर हे भाजलेले जवळपास. आणि आता हा जो आळ उरलेला आहे, हा जे कोळसा आहे याच्यावर आपण ओंब्या टाकून देऊ आपल्या भाजायला, अशा टाकून द्यायच्या. आता हे कणीस आहे, आता हे सुलून घेतो मी. आता याची वरची जी काळी पहिली जी साल आहे ना, एक एक काढून घेतो, जेणेकरून की कणीस काळं होणार नाही. जर एकदम काढलं तर कणीस काळं होऊ शकतं, म्हणजे आपल्याला हात लागू शकतो त्याला. खूप गरम आहे, लय म्हणजे लय गरम आहे. हे बघा, तर हे शिजलेलं आहे, हे बघा पूर्ण शिजलेलं आहे प्रॉपर मध्ये. तर आता पण मी एक हे करून घेतो. हे पण शिजलेलं आहे, वाफा भरपूर निघत आहे याच्यामधून. खूप गरम आहे काय? लय गरम आहे. आणि आता या उंब्या थोड्या हलवून घेऊ आपण, कारण भाजलेल्या आहे एका साईडने. आता आपण एक लिंबू आणलेलं आहे, लिंबू कापून घेऊ. आणि मी घरातून आहे ना, आता हे लिंबू कापलं, याच्या बिया अशा हे करायचं, बिया निघून गेल्या याच्या. आणि आता इथं मी आता लाल मिरची आणि मीठ आणलेलं आहे मिक्स करून. तर आपण हे काय करू, याच्यात लिंबू बुडू याच्यामध्ये आणि हे कणसाला लावून घेऊ, हे जे कणीस याला. आता बऱ्यापैकी गार झालेले आहे कणीस. तर आता हे मी मीठ आणि लिंबू आणि मिरची लावलेली कणसाला आणि ध्रुवाला खायला देतोय आता. ध्रुव खा बरं, कसं आहे? भारी ना. बाकीचे कणसाला आता मी मीठ आणि लिंबू लावून घेतो, मीठ मिरची आणि लिंबू. आता गव्हाच्या ओंब्याही भाजलेल्या आहे, मी त्याही काढून घेतो. आता ध्यान नसल्यामुळे मी कणीस मीठ लावण्यात बिझी होत, त्याच्यामुळे ही जळाले पण काही, कारण जाळ भरपूर आहे तिथं, म्हणजे आहार भरपूर आहे त्याच्यात कोळशाचा. आता हे पण बघा, ही पण एक जळाली पूर्ण. आता मी कणीस खातो. भारी एकदम. हे पा मांजर पण कणीस खातीये. तर हा होता आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय. तर मला बोलताना चटका बसला कणीस भाजता भाजता.